नमस्कार, मी भाविका पुन्हा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। आज मी तुमच्यासोबत रेसिपी नाही पण किचनच्या काही टिप्स शेअर करणार आहे, ज्याच्याने आपले कामं अगदी सोपे होतील आणि पैशांचीही इथं बचत होईल। काही जणांना टिप्स अगोदरच माहीत असतील, पण ज्यांना माहीत नाही त्यांना अगदी उपयोगी ह्या टिप्स आहेत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आवडलं तर लाईक करा, चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। चला तर मग पटकन सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण लसूणवर येऊ। लसूण खूप महाग आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे का, पण बिना लसूणची भाजी कसं करायची हाही मोठा प्रश्न आहे। तर आजची ही टिप्स आहे लसूणवरच। जर आपण लसूण आणला आणि असं पोकळ किंवा खराब निघतो, सहसा जो पोकळ लसूण असतो त्याला वरती हिरवे कोंब आलेले असतात। लसूण पोकळ झाल्याने त्याला चवही नसते। मग काय करायचं, तर ह्या लसूणाला छोट्याशा पॉटमध्ये मातीत पुरून ठेवायचं। तर मातीत लावल्याने असं वरून टोचून ठेवायचं, म्हणजे लगेच आपल्याला 5 ते 6 दिवसातच तिथं हिरवी पात यायला सुरुवात होते। जर लसूण निवडल्यावर आपल्याला कळलं की याला कोंब आला आहे, तर तसाच लसूण आपण टोचला तरीही पात येते। तर मी अशा छोट्या पॉटमध्ये लावली आहे आणि आणखी जास्तीचे पातही मी लावलेली आहे। तर बघू शकतात तुम्ही, एवढा लसूण इथं तयार झालेला आहे। तर ह्या लसूणला जेव्हा गरज वाटली तेव्हा आपण कैचीने किंवा हाताने असं खुडून घेऊ शकतो, कैचीने कापून घेऊ शकतो आणि परत त्याला नवीन पात यायला सुरुवात होते। तर असाच आपला महिना 2 महिने लसूणाचा अगदी मस्त वापर होतो आणि इथं पैशांची बचत होते। फक्त एक लसूणची पाकळीवरनं आपण परत लसूण कापू शकतो आणि 2-3 दिवसात ते परत त्याला पात येते आणि लसूण निवडायचीही आपल्याला इथं वेळ येत नाही, पटकन कापून भाजीमध्ये वापरू शकतो। तर सोपं आहे, नक्की ट्राय करा। दुसरं आहे शेंगदाण्यांच्या वरचे सालं काढणं आणि शेंगदाणे भाजणं। तर शेंगदाणे भाजताना थोडंसं पाणी लावायचं, 2 ते 3 चमचे पाणी, आणि फक्त त्यांना हलकं ओलं करायचं। आता ही ट्रिकही भरपूर जणांना माहीत नसेल, पण ज्यांना नाही माहीत आहे त्यांच्यासाठी यूजफुल आहे। तर असं लावल्याने लगेच त्याला भाजायला घ्यायचं। खास करून शेंगदाणे भाजताना मीडियम गॅसवर भाजल्याने भाजीला चांगली चव येते। जर तुम्ही हाय फ्लेमवर त्याला पटापट भाजून घेतले तर वरचे साल काळं पडतं आणि मध्ये शेंगदाणे एवढे खास भाजले जात नाही आणि भाजीला एवढी खास चव येतही नाही। तर मीडियम गॅसवर मस्त शेंगदाणे जर भाजले तर त्या भाजीला चव छान येते। आणि पाणी लावल्याने शेंगदाण्याची साल पटकन वरून निघते, म्हणून थोडंसं पाणी लावायचं आणि मग भाजायला घ्यायचं। तर शेंगदाणे भाजून झाले आहेत, तर अशी एखादी कापडी पिशवी घ्या किंवा कपडा घ्या, किंवा तुम्ही पिशवी तयारही करू शकतात। कापडाची घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होते आणि खूप दिवसही ती टिकते। तर मी अशी साधी डीमार्टची पिशवी आहे ती मी घेतली आहे, त्याच्यात शेंगदाणे टाकले आहेत आणि याला पिशवीला आता हे शेंगदाण्यांना आपटून घ्यायचं आहे। आपटल्याने यांच्यावरची जी साल असते ती पटकन निघते, म्हणजे आपला इथं खूप वेळ वाचतो। अगदी मिनिटातच आपले हे शेंगदाणे तयार होतात। आता शेंगदाण्याचे वरचं साल आहे त्याला साफ कसं करायचं, किचन ओटा खराब न करता असं गाळणीने एका प्लेटमध्ये ते साल पडतील अशा पद्धतीने गाळून घ्यायचे, किंवा मोठी गाळणी असते त्या मोठ्या गाळणीमध्ये सगळे आपण शेंगदाणे ओतून तेही ते गाळून घेतलं, पटकन ते साल खाली पडतं आणि प्लेटमधला कचरा आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो, म्हणजे आपला इथं किचन ओटाही खराब होत नाही आणि कामही पटकन होतं। तर तुम्ही बघू शकतात मस्त आपले शेंगदाणे तयार झाले आहेत। आता तिसरी टिप्स म्हणजे चाकू। तर चाकू जर शिल्लक राहिला तर आपल्या भाज्या पटापट कापल्या जात नाही आणि आपल्याला कमी वेळात पटकन काम करायचं असतं, तर आपल्या भाज्या पटापट कापल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे आपला वेळही वाचेल। तर त्याच्यासाठी काय करायचं, तर अशी जी फडची असते, फडचीचा तुकडा घ्यायचा आणि त्याचा जो मागचा भाग असतो त्याला पाणी लावून चाकूला तिथं असं घासायचं, म्हणजे ती धार असते ती आपल्याला इथं मस्त घासून घ्यायची आहे दोघं साईडने। याच्याने तुमचा चाकू इतका फटाफट काम करेल ना, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगणार की हो, खूप छान टिप्स आहे। तर मी आता याला धुवून घेते आणि तुम्हाला कापून दाखवते। अगदी छान मस्त धारेदार आपला हा तयार झालेला आहे। तर हे बीड घेतलं आहे, बीड किती कडक असतं, तर बघा तुम्ही किती मस्त कापलं गेलं सहज। तर तुम्हीही ट्राय करा। अशाच पद्धतीने अजून एक चाकू आहे, तर त्याची मी तुम्हाला धार लावून दाखवते। तर असे चाकू असतात त्यांनाही
मस्त धार लागते. तर तुम्ही नवीन चाकू घेणारच नाही, त्याच चाकूला परत आणि अगदी 2 मिनटाचं काम आहे. धार लावणार आणि वापरणार. तर फक्त लादीचा तुकडा म्हणजे फडचीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला घासायचा आहे. अगदी सोपं आहे, नक्की ट्राय करा. आणि इथं बघा, हे बीटही अगदी छान मस्त कापलं गेलेलं आहे. तर आता चौथी टिप्स, भरपूर जणांची दही व्यवस्थित लागत नाही, पातळ होते. तर आपण अशी दही लावू की तुम्ही कापणार तर अगदी वड्या पडतील इतकी छान दही. तर दहीसाठी काय करायचं, दूध गरम करायचं आणि दूध थंड करायचं. दूधचं टेम्परेचर एवढं पाहिजे की आपण जर बोट ठेवला तर आपण त्याची उष्णता आपलं बोट सहन करेल एवढं दूध थंड पाहिजे, म्हणजे कोमटही राहिलं तरी चालेल. तर एका भांड्यामध्ये विरजण घ्यायचे, दही घ्यायचं आहे. तर मी 1 चमचाभर इथं दही घेतलं आहे. भांड्याला असं व्यवस्थित लावून घेते आणि पूर्ण व्यवस्थित वरतीपर्यंत नाही तर मी खाली व्यवस्थित असं लावून घेतलं आहे. आणि जे आपण दूध तयार केलेलं आहे ते दूध इथं टाकायचं आहे. तर दूध टाकून त्याला व्यवस्थित 2 मिनटंपर्यंत हलवत राहायचं आहे, गोल गोल मस्त. म्हणजे आपलं विरजण त्या दुधात व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. तर छानपैकी इथं 2 मिनटं काढायचे आणि मिक्स करायचं. इथं घाई करायची नाही की दूध विरजण टाकलं आणि हलकंसं असं हलवलं आणि सोडलं, नाही. ही मेन ट्रिक आहे, दूध व्यवस्थित मिक्स करायचं विरजणमध्ये. तर आता याला झाकून ठेवलं आहे. हिवाळा असेल तर तुम्हाला 12-13 तास लागतील, उन्हाळा असेल तर 7-8 तासातच तुमची दही तयार होते. तर बघू शकतात तुम्ही, मी पूर्ण रात्रभर दही ठेवलेली होती आणि सकाळी मी तुम्हाला दाखवते. दही असं उलटंही केलं तरी पडणार नाही, खूप छानपैकी आपली इथं लागलेली आहे. तर मी चाकूने कापून दाखवते. मस्त आपली ही दही तयार होते, नक्की ट्राय करा. 5वी ट्रिक म्हणजे ओलं खोबरं. आता ओलं खोबरं आपण देवाला नारळ फोडतो किंवा आपण काही कारणाने भाजीसाठी आणतो आणि ते उरलेलं असतं आणि आपण ते जास्त दिवस कसं ठेवणार. तर एक डब्बा घ्यायचा, एअरटाईट डबा घेतला तरी चालेल आणि त्याच्यात हे खोबरं घ्यायचं, खोबरं ठेवायचं आणि हा डब्बा फ्रीझरमध्ये ठेवा. 1-1.5 महिना तुमचं हे खोबरं असंच राहील, याची मी गॅरंटी घेते. आणि आता 6वी ट्रिक म्हणजे हिरवे वटाणे. आता वटाणे काही जण शिजवतात, मग त्याला फ्रीझरमध्ये ठेवतात, छान राहायला पाहिजे. खरं तर वटाणा जास्त दिवस टिकत नाही, 1-2 महिन्यापर्यंत आपण भाजीमध्ये वापरतो, त्याच्यातच तो संपून जाता, कितीही तुम्ही स्टोअर करा. तर हा माझा अनुभव आहे. तर स्टीलच्या डब्यात मी वटाणे काढून ठेवले आहेत आणि फ्रीझरमध्ये मी ठेवलेले आहेत. मी इथं वटाणे बॉईलही केलेले नाही, उकळलेले नाही, काहीच केलेलं नाही आहे. तर असेच वटाणे मी डब्यांमध्ये फ्रीझरमध्ये ठेवले. 15 दिवस झाले आणि वटाणे खूप छान आहेत. तर सुरुवातीचे जे जाडवाले वटाण्याचे दाणे आहेत ते मी बरणीमध्ये भरले आहेत आणि जे कवळे असतात ते स्टीलच्या डब्यात. म्हणजे सुरुवातीला कवळे वटाणे दाणे आपण वापरून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण स्टोअर करू शकतो, 1-1.5 महिना वटाणा वापरू शकतो. आता 7वी टिप्स म्हणजे फ्रीजचा वास येतो. फ्रीज उघडल्यावर आपल्याला त्याचा वास येतो. तर त्याच्यासाठी काय करायचं, तर एक न्यूजपेपर घ्यायचं, त्याला पाणी शिंपडायचं आणि असा गोळा तयार करायचा. आता हा ओला गोळा फ्रीजमध्ये 24 तास ठेवायचा आहे. पूर्ण वास हा शोषून घेतो आणि याच्याने दुर्गंध बिलकुल येत नाही. तर ही ट्रिक नक्की ट्राय करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिंबूच्या ज्या फोडी असतात त्या वापरलेल्या, त्या न फेकता आपण ह्या फ्रीजमध्ये ठेवला तर त्याच्यानेही दुर्गंध येत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण फ्रीज नेहमी रोजच क्लीन करू शकत नाही, पण आपला फ्रीज स्वच्छ राहावा तर त्याच्यासाठी काय करायचे, छोटासा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तो फ्रीजच्या डोअरमध्ये ठेवायचा. म्हणजे आपण काही वस्तू काढलं तर पटकन त्याला पुसता येतं आणि आपण टाळाटाळ केल्याने फ्रीज तसाच गंदा होतो आणि घाण होत राहतो. तर पाण्याचाही डाग राहिला तर तो वाळतो आणि घाण दिसतो. म्हणून पटकन काही काढलं का तो कपडा घ्यायचा, पुसायचं आणि याच्याने आपलं फ्रीज महिन्यानुमहिनं स्वच्छच राहतं, बिलकुल घाण होत नाही. आता पुढची टिप्स, आपण जेव्हा इडली बनवतो तर जे खालची प्लेट असते तिच्यात वरच्या प्लेटचं पाणी पडतं आणि इडली खराब होते. तर ते का होतं, तर इडलीची प्लेट ठेवताना हे जे होल दिलेले असतात त्या होलच्या वरती इडली येईल अशा पद्धतीने आपल्याला हे ट्रे सेट करायचे असतात. ज्याच्याने काय होतं, ते होलमधून वाफ बाहेर पडते आणि वाफचं पाणी इडलीमध्ये पडत नाही. तर इडलीची प्लेट सेट करताना हे लक्ष द्यायचं की इडलीच्या वरती होल यायला पाहिजेत दुसरी प्लेट ठेवताना, म्हणजेच आपल्या इडल्या सगळ्या परफेक्ट बनतील.
तर ह्या तुम्हाला टिप्स कशा वाटल्या, आवडल्या तर लाईक नक्कीच करा. चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. धन्यवाद.